आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. प्रोजेक्शनचं प्रेझेंटेशन टोटल चुकलंय. हो, मी जे केलं होतं ते बरं होतं, ते का बदललं? अच्छा, ते मी केलं होतं म्हणून तुम्ही ते बदललात का? इथे ना आम्ही जरा महत्वाचं बोलतोय, आपण नंतर बोलू शकतो. का मी पार्टिसिपेट करू शकत नाही का या कंपनीच्या अफेअर्समध्ये? शेवटी मी सुद्धा या कंपनीचा एक नाही, आम्ही तुला सहन करतोय ना, तो आमचा नाईलाज आहे. केवळ जग्गू त्याच्या हट्टामुळे तुला इथे बोलवावं लागलं आम्हाला, आमच्या इच्छेविरुद्ध. तेव्हा आमच्यात सहभागी वगैरे होण्याचा प्रयत्नच करू नकोस. आई, कॉन्फरन्स संध्याकाळी आहे. जग्गूआजींनी दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला होता ना घरच्यांसाठी. मग नाही, बरोबर आहे मॉम. मग आपल्याला कॉन्फरन्स कॅन्सल करावी लागेल. नाही, नको, काही गरज नाही. मी बोलते त्यांच्याशी. हां, नील, सारंग, तुम्ही दोघं जण जा कॉन्फरन्सला. कोणी खयव जाणार नाही. ह्याची ये बस. अगं आत्या, महत्वाची मीटिंग आहे. रे छंद्या, कसलं डोमलाच्या मीटिंग करतोस काय रे तू? हा, तुमका काही सणवार वगैरे काय नाही काय रे? अरे आज आपण सगळेजण एकत्र असो, हा, तेव्हा सगळ्यांनी मिळून सण साजरो करूचो. आत्या ऐका ना, तू गप गो, तू सांगू नको माका. सगळ्यांनी एकत्र मिळून सण साजरो करूचो, कळला? रंग्या, नील, जा रे दहीहंडीची तयारी करून घ्या. हा, बबल्या, 10 काठी आणि 10 पट्टी घेऊन ये, डोळ्यात बांधू. हा, यस. 10 डोळ्याला बांधायला काट्या आणि 10 पट्ट्या. पाठीनं डोळ्यात खुपशीन तुझ्या नील्या. अरे डोळे बांधू, पट्टी आणि काठी. 10 काट्या आणि डोळ्याला बांधायला 10 पट्ट्या. डोक्यात नुसतं दही कालो झालो. बैठी अंडी खेळायचे. होय, काय असताना लय पैसे कमवलात गो तुम्ही, पण पैशात आनंद विकत मिळत नाही, कळला? म्हणून आज सगळेजण आपण एकत्र असो की नाही, तर सगळ्यांनी मिळून आज आनंद साजरा करायचा, होय का नाही? तारे, रंग्या निल्या, त्या नारळ देव तुमका. खयो कोण जाणार नाही, कळला? आजी, आम्ही सगळे घरी थांबू, ठीक आहे? काळजी नको करू तू. एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. चंद्या, काय रे, हैसून जर कोण आज बाहेर गेला ना, तर गाठ आजीशी आहे, हो की नाही? हा. सावली. हा वहिनी. तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं? सावली, मला ना काय करावं तेच कळत नाहीये. म्हणजे तुम्ही नेमका कसला विचार करताय? यांचाच विचार करते. म्हणजे जे काय घडलं ते खूप अचानक घडलं. असं काय होईल याची कल्पना सुद्धा केली नव्हती. आयुष्यात याआधी खूप वादळ येऊन गेली, पण एवढं मोठं वादळ येईल याचा विचार सुद्धा केला नव्हता. समजू शकते मी बहिणी. राजकुमार जर आयुष्यात नसतील तर माझ्या पुढच्या जगण्याला काही अर्थ राहील का? नाही, म्हणजे हे जग बिन नवऱ्याच्या बाईला कुठल्या नजरेने बघतात हे माहिती आहे ना तुला? बहिणी, तुम्ही जे काही म्हणताय ना, मला सगळं कळतंय, पण राजकुमार सर जे वागलेत ना, ते बघता हो तेच येतं सतत डोक्यात. त्यांच्या बरोबर राहायचा विचार जरी केला ना, तर घुसमटायला होतं. सावली, मी नाही जगू शकत ग असं मन मारून. बघा, मला माहिती आहे
जे काही घडलंय ते खूप वाईट आहे. म्हणून तुम्ही कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. तुम्ही वेळ घ्या, विचार करा. कारण राजकुमार सर ना खूप चुकीचं वागलेत आणि चुकीचं वागून सुद्धा त्यांना पश्चाताप होत नाहीये. त्याचंच आश्चर्य वाटतं ना. एखाद्याला फसवून इतक्या निर्लज्जपणे कसं काय फिरू शकतो ग माणूस? नेमकं काय असेल त्यांच्या डोक्यात? माहित नाही. मला ना फक्त जग्गू आजींची काळजी वाटते. जग्गू आजींचा किती विश्वास आहे राजकुमार सरांनी. खरंय, आता निदान आजींचा विश्वास तरी नको तोडायला ह्यांनी. तेच तर. पण मला हीच भीती आहे की राजकुमार सरांचं सत्य तर जग्गू आजींना कळलं तर काय? नाही, आता सगळे प्लॅन्स होल्डवर ठेवा. इकडची सिच्युएशन बघून बाकी गोष्टी ठरूयात. आपल्या विश्वासातला एकही माणूस जर पलटला ना तर प्रॉब्लेम होईल. तर मला अपडेट देत राहा, ठीक आहे? त्या सावलीने पार गोची करून टाकले माझ्या. मी म्हटलं 2-4 दिवस घराच्या बाहेर आहे तर आईला माझ्याबद्दल सहानुभूती वाटेल, तर तसं काही घडलेलं नाही आहे. तिचं काही मत परिवर्तन व्हायला तयार नाही. मला मॉमच्या वागण्याचं काही आश्चर्य वाटलेलं नाहीये दादा. पण एक गोष्ट मला खटकते. म्हणजे बघ ना, जग्गू आजी घरात आली आणि तिने हट्ट धरला की तुला भेटायचंय म्हणून तुला घरात घेऊन आले. आता ती जाणार आहे आणि ती गेल्यानंतर तुला परत धक्के मारून घरातून बाहेर काढणार. त्याच मला खूप जास्त वाईट वाटतं. दूध खुळं वाटलो का एवढं न कळायला? या सगळ्याला अमृता जबाबदार आहे. आम्हाला मूल असतं ना तर कोणाची हिंमत नसती झाली मला घराच्या बाहेर काढायची, आईची सुद्धा. राजकुमार दादा, खरं खरं सांगशील, तुझ्या या अशा वागण्याला एकमेव अमृता वहिनी जबाबदार आहे? अजून काय कारण असणार? हे असा बाहेर भटकलो ना. कमॉन प्लीज, हा, हे सगळं खोटं बोलू नकोस. जगाशी बोलतोस तसं माझ्या समोर ड्रामा नको करूस. डोंट ऍक्ट. मी तुला चांगलं ओळखते. खरं खरं सांग, तुम्हाला बाळ होत नाहीये फक्त हे एकमेव कारण आहे तू जुलीच्या नादाला लागलास ते? स्मार्ट. सुंदर मुली फक्त सुंदर असतात असं ऐकलं होतं मी. तू स्मार्ट आहेस. पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंयस अजून. हो, पैसा आहे माझ्याकडे. मुली होतात अट्रॅक्ट माझ्याकडे. आतापर्यंत घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं काम केलं रूपम कॉस्मेटिक्ससाठी. त्याचं फळ काय मिळालं बघितलंस ना. आता मी माझं लाईफ एन्जॉय करतोय. बिघडलं कुठे? हो की नाही? आणि त्यात तुला चूक वगैरे काहीच वाटत नाही? लेक्चर द्यायचं असेल ना तर माझ्याकडे 2 बाईक आहेत. एक माझी बायको आणि एक माझी आई. तुला पण लेक्चर द्यायचंय का? मुद्दा काय माहिती आहे का इकडे? नीट समजून घे. जो या घराला वारस देऊ शकेल ना त्याचा या घरावर कंट्रोल असणार आहे. करेक्ट आहे तुझं एकदम. आपल्या घरात ज्या कपलला पहिलं बाळ होईल ते कपल मॉमचं फेवरेट बनेल. मॉम कम्प्लिटली त्यांच्या बाजूने जाणार. बाय द वे, तुला एक गोष्ट माहित नाहीये, म्हणजे जग्गू आजी गावी परत गेल्यानंतर सारंग आणि त्याची ती मूर्ख बायको हनीमूनला जाणार आहेत. आणि मग जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरू शकते. ओह, मला दहीहंडीची तयारी करायची आहे. यू टेक केअर.